तर मित्रांनो, मी बापू बिटकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला शासन 1500 रुपये अनुदान देत आहे. अतिशय नावाजलेली ही योजना आहे. यात योजनेमुळं असं म्हटलं जातं की महायुतीतले सगळे नेते असं म्हणतात, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, की हे सरकार आणण्यामध्ये लाडकी बहीण ही जी योजना आहे त्याचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. तर बघा, आज नांदेड येथील एका कार्यक्रमात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असं सांगितलं की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. त्यामुळे तुम्ही अफवांवर किंवा विरोधकांनी एखादं स्टेटमेंट केलं तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, कारण लाडकी बहीण योजना आम्ही पुढील काळात सुद्धा बंद करणार नाही. तर बघा, आणि त्यांनी अजून याच्या पुढे जाऊन हे सांगितलं की अजून आम्ही याच्यासाठी एक नवीन प्रस्ताव आणत आहोत, असे सुद्धा त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. की त्यांनी असं सांगितलं की आम्ही आता लाडक्या बहीण योजनेला कर्ज वाटप करणार आहोत. आता हे कर्ज कितीपर्यंत भेटणार बघा, 30 ते 40 हजार रुपयापर्यंत हे त्यांना कर्ज वाटप करणार आहे. आणि जे त्यांना महिन्याला 1500 रुपये येतात, तर तेच जो हप्ता शासन बँकांना भरणार आहे. म्हणजे बँका महिलांना कर्ज उपलब्ध करून देणार आहेत आणि त्याचा जो परतावा आहे आणि त्याचा जो हप्ता आहे ते शासन जे महिन्याला आपल्याला देतं तर ते आता बँकांना देणार आहे. त्याच्यामुळे अशी योजना असू शकते. आता अजून याच्यामध्ये डिटेल काय आलेलं नाही, यांनी फक्त आता वक्तव्य केलेलं, याच्यावर विचार चालू आहे आणि लवकरच त्याची पूर्ण नेमकी योजना कशी आहे, नेमकं कर्ज कशा स्वरूपात भेटणार, कसं भेटणार हे लवकरच येईल. आज फक्त त्यांनी वक्तव्य केले. आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सुद्धा आहेत, यांनी वक्तव्य केलं म्हणजे त्या योजनेचं काहीतरी आतमध्ये चाललंच असेल, याचं काय नाकारण्यासारखं काय नाही. परंतु आता त्यांनी याच्या पुढे अजून सांगितलं की ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, राज्य सहकारी बँका आहेत, तर ज्यांची परिस्थिती चांगली आहे जिल्हा लेवलच्या, तर त्यांनी त्या बँकांमार्फत सुद्धा कर्ज पुरवठा केला जाईल. तसेच इतर बँकांचे सुद्धा आमचं बोलणं चालू आहे. काही बँका स्वतःहून पुढे येत आहेत की आम्ही कर्ज पुरवठा करू. आता याविषयी बैठका होतील, शासन निर्णय निघेल, ज्यावेळेस शासन निर्णय निघेल त्यावेळेस त्याला कसं तरी अंतिम स्वरूप प्राप्त होणार आहे. आणि आता ज्यावेळेस शासन निर्णय येईल त्यावेळेस आपण याच्याविषयी सविस्तर माहिती पाहू. परंतु लाडक्या बहिणी संदर्भात एक त्यांना आता कर्ज स्वरूपात रक्कम भेटणार आहे आणि ही रक्कम भेटणार अशी जर घोषणा झाली तर हे नक्की आहे की लाडकी बहीण योजनेचं म्हणजे पुढील वर्ष 2 वर्ष तरी ही योजना बंद होणार नाही. कारण 30 ते 40 हजार रुपये जर महिलांना कर्ज भेटत असेल आणि त्याचा परतावा 1500 रुपयाने होत असेल तर किमान त्याला 1-2 वर्ष तरी परतफेडीला कालावधी लागू शकतो. त्याच्यामुळे महिलांसाठी ही अतिशय एक लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता याच्याविषयी जर GR निघाला आणि अजून काय महत्त्वाचे अपडेट आले तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. तुर्तास धन्यवाद.